ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आता मात्र इकडे सायली अर्जुनला आपल्या प्रेमाची कबुली देत आहे. सगळ्यांच्या साक्षीने, पूर्णाजी आणि आता मधुभाऊ यांच्या साक्षीने. आता मात्र तिने ज्या वेळेला प्रेमाची कबुली दिली तेव्हा एक खूप मोठा चमत्कार घडलाय. एकाच वेळेला सायलीच्या पदरात दोन दान पडलेले आहेत. इकडे अस्मिता पूर्णाजीला फोन करते. पूर्णाजी लवकर ये, या घरात तुझ्या पाठोपाठ काय चाललंय ते बघायला ये. या घरामध्ये तू गेल्यापासून जे काही कारस्थानं चाललीत ती बघायला ये, असं म्हणत अस्मिता पूर्णाजीला फोन करते. त्यातच आता रविराजांनी फतवा काढलेला असतो की या दिवाळीमध्ये पूर्णपणे तन्वीशी कुणी बोलणार नाही. तिला स्वतःची चूक केलाय, तिने स्वतःची चूक करून या सगळ्यामध्ये अर्जुन आणि सायली यांचं नातं तोडायला निघाले. सुभेदार कुटुंबाशी असलेले आपले संबंध बिघडवायला निघाले आणि स्वतःच तिकडे नाटकं करत बसले. त्यामुळे आजपासून हिच्याशी कुणी बोलणार नाही ना दिवाळीच्या ह्याच्यात तिला कुणी सामील करणार. प्रियाला वाटत होतं की आपण नाटकं केल्यामुळे कदाचित आता हा किल्लेदारच बापाचं मन भुलेल, आपल्याला हे करेल. पण त्याउलट रविराज अधिकच चिडलेले असतात आणि चिडलेले रविराज प्रियाला या वेळेला माफ करायला तयार नसतात. तोपर्यंत इकडे आता मधुभाऊ जाण्यासाठी निघतात. मधुभाऊ आता कुसुमच्या सोबत तिकडे जिथे दुसरं आश्रम आहे तिकडे किंवा कुसुमच्या घरी असं जाण्यासाठी निघतात. त्यावेळेला आता अर्जुनला थोडीशी भीती वाटत असते की मधुभाऊ जर जायला निघालेत तर सायली सुद्धा त्यांच्यासोबत जातील की काय. पण याउलट सायलीचा स्टँड बघता अर्जुनलाच आश्चर्य. स्वतः तर जाण्याचं सायली काही बोलतच नसते, पण याउलट ते मधुभाऊंना, मधुभाऊ तुम्ही जाऊ नका ना, इथेच थांबा ना, माझ्या घरी थोडे दिवस थांबा असं विनवणी करत असते. पण यावेळेला मधुभाऊ काही ऐकायला तयार नसतात. साऊ बाळा, खूप वेळ झाला ग, आता तुझ्या घरामध्ये थांबणं मला योग्य वाटत नाहीये, मी आता जातो. यावरती आता इकडे सायली सांगते, एक दिवस तरी इथे राहा. यावरती मधुभाऊ म्हणतात, नाही नाही, मी एक दिवस इकडे नाही राहू शकत. यावरती मग मात्र आता इकडे सायली म्हणायला लागते, मधुभाऊ ठीक आहे, एक दिवस नको, थोडा वेळ तर थांबा. असं म्हटल्यावरती मधुभाऊ म्हणतात, नाही ग बाळा, आता मला निघायलाच पाहिजे. असं म्हणत मधुभाऊ जायला आता निघालेले असतात. तोपर्यंत इकडे आता पूर्णाजीची एंट्री होते. पूर्णाजी ज्या वेळेला आतमध्ये येते त्यावेळेला पूर्णाजी म्हणते, अर्जुन काय चाललंय तुझं? इकडे अस्मिता आल्या आल्या पूर्णाजीचे कान भरायला लागते. बघितलंस पूर्णाजी, बघितलंस या सगळ्यामध्ये काय चाललंय ह्यांचं? तू जरा का बाहेर आहेस म्हटल्यावरती तुला आवडत नाही तरी या मधुभाऊंना घेऊन अर्जुन इकडे आलाय आणि अर्जुनचे काय धंदे चाललेत ते बघ. तुझं त्याला काही पडलेलंच नाहीये की तुला राग येईल, तुला काय वाटेल, हे काहीही पडलेलं नाहीये ना. यावरती आता मात्र इकडे पूर्णाजी रागारागात येते आणि काय चाललंय इकडे अर्जुन? मी बाहेर पडल्यावरती माझ्या माघारी तुला हे करायला काहीच वाटत नाहीये का? या सगळ्यामध्ये तू जे काही वागतोयस ते मला पटलेलं नाहीये. यावरती अर्जुन म्हणतो, अगं पूर्णाजी, तू तिकडे होतीस ना, त्यामुळे तुला सांगायचं राहून गेलं. मधुभाऊ पाया पडायला लागतात. माफ करा पूर्णाई, म्हणजे कसं आहे ना, या सगळ्यामध्ये अन्नपूर्णा मॅडम, माझी चुकी आहे, मी इकडे यायला नको हवं होतं. म्हणजे तुम्हाला या सगळ्यामध्ये आवडत नाही मी इकडे आलेलं मला माहिती आहे, त्यामुळे यांना काही बोलू नका, ही सगळी माझी चूक आहे, खरंच तुम्ही मला माफ करा. यावरती पूर्णाजी म्हणते, अर्जुन मी तुझ्याशी बोलती आहे, मला इतर कोणाशी बोलते का? मी तुला जाब विचारते, तू मला का नाही सांगितलंस? यावरती आता मधुभाऊंना हे खूपच वाईट वाटतं की उगाचच माझ्या सायलीच्या भरल्या घरात येऊन मी आता इकडे दिवाळीचा खेळ खंडोबा केला. आणि सायली विचार करायला लाग की पूर्णाजी अशी का वागत आहे, काहीच कळत नाही. आणि ती म्हणते, पूर्णाजी तुम्ही आलात? यावरती पूर्णाजी म्हणते, अर्जुन नाही तर नाही, पण सायली तुला सुद्धा मला सांगावंसं वाटलं नाही का? यावरती सायली सांगते, पूर्णाजी मला खरंच याच्यामध्ये माहिती नव्हतं की मधुभाऊ इकडे येणार आहेत. अर्जुन सरांनी हे मला सरप्राईज दिलेलं आहे. मला खरंच माहीत नव्हतं की मधुभाऊंची आज सुटका होणार आहे. अचानकपणे अर्जुन सरांची केस होती, पण ती ही केस होती हे मला खरंच माहीत नव्हतं. माझ्यावरती विश्वास ठेवा. तुम्हाला जितकं आश्चर्य वाटते ना तितकंच आश्चर्य मला वाटते. आणि मला जर का समजलं असतं ना की मधुभाऊ इकडे येणार आहेत तर. यावरती पूर्णाजी म्हणते, तर काय, तर काय ग, असं म्हणत पूर्णाजी चिडते. आणि आता सायली म्हणते, नाही तर मग मीच त्यांना जाऊन कुसुमकडे भेटले असते. यावरती पूर्णाजी म्हणते, वा ग वा, म्हणजे तू एकटीच जाऊन त्यांना भेटणार का? आणि आम्ही आम्ही काय करायचं? आता सगळ्यांना धक्काच बसतो. आणि त्यावरती आता इकडे मधुभाऊ म्हणतात, सायली आम्ही निघतो. यावरती आता पूर्णाजी म्हणते, वा रे वा,
तुमच्या मुलीला भेटलात, जावयाला भेटलात, तिच्या आई-वडिलांना भेटलात त्याच्या आणि आजीला भेटायचं नाही का? असं काय मी केलंय? यावरती आता सगळ्यांच्या चेहऱ्यावरती एकच हसू येतं आणि पूर्णाजी गंमत करत आहे हे सगळ्यांना समजतं. मग सायली म्हणते, "मधुभाऊ थांबा ना." आता पूर्णाजी पण म्हणतायत की नाही थांबा. फायनली अर्जुन हसायला लागतो आणि पूर्णाजी, "तुझी गंमत करायची सवय का ही अजून गेलेली नाहीये?" "मधुभाऊ आमची पूर्णाजी अशीच थट्टा-मस्करी करण्याची आहे. तिला ना थट्टा-मस्करी केल्याशिवाय अजिबात आवडत नाहीये. आज पूर्णाजीचा मूड चांगला आहे." "मधुभाऊ असा मूड कमी असतो हां, आणि या मूडला स्पॉइल करून तुम्ही गेलात ना, तर मात्र पूर्णाजीचा रागाचा पारा चढेल हां. आता तुमच्याकडे काही ऑप्शन नाहीये." असं इकडे आता अर्जुन मधुभाऊंना बसवतो. पूर्णाजी म्हणते, तर आता जेवल्याशिवाय इथून कुणी जायचं नाही." मधुभाऊ म्हणतात, "चला, तुमचा हा मान मी काही मोडणार नाहीये. आज खरंच माझ्या आयुष्यातला खूप आनंदाचा क्षण आहे. कारण ज्या वेळेला गेल्या वर्षी मी इकडे आलो होतो ना, त्यावेळेला तुम्हाला मी सायलीला कधीही स्वीकारलेलं नाही पाहिलं. पण आज आज तुम्ही साऊबाळाला स्वीकारलेत. हे तुमच्या नजरेत, हे तुमच्या बोलण्यात आणि हे तुमच्या प्रेमात दिसतंय मला. आणि त्यामुळे आज मी इथे जेवल्याशिवाय जाणारच नाही. तुमचा आग्रह मी मोडणारच नाहीये. पूर्णाजी तुम्ही आज माझ्या डोक्यावरचं खूप मोठं ओझं कमी केलंत. आज माझ्या साऊबाळाला तुम्ही आपलंसं केलंत. खरंच मला खूप 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 आनंद झालाय." प्रताप म्हणतो, "अहो आज नाही काही, हा चमत्कार तुमच्या सायलीने कधीच घडवून आणलाय. तुमची सायली जादूगार आहे हां, जादूगार. पूर्णाजीला कधी आपल्या खिशात टाकले पूर्णाजीला पण कळलं नाही. म्हणजे खरंच सायलीने काही कमाल केले ना, की ज्याच्यामुळे इकडे आता पूर्णाजीला स्वतःलाच कळत नाही की ती कधी सायलीची होऊन बसली ते." असं म्हणत सायलीचं कोडकौतुक चालू असतं. फायनली आता इकडे अश्विन म्हणायला लागतो, "हो मधुभाऊ, अहो पूर्णाजी आता आमचं कमी ऐकते आणि सायली बहिणीचं जास्त ऐकते." सायली म्हणते, "काय अश्विन भाऊजी तुमचं चाललंय?" अशी थट्टा मस्करी चालू असते. आणि आता फायनली मधुभाऊ जेवतात आणि सांगतात, "पूर्णाजी आज काही मी एकच दिवसाच्या रजेवरती नाही आलोय. आता मी माझ्या आश्रमात राहणार आहे. पुन्हा एकदा नव्या जोमाने काम सुरू करणार आहे. माझं जुनं आश्रम सुरू करण्याच्या दिशेने प्रयत्न करणार आहे आणि सध्या मी बेलवरती पूर्णपणे बाहेर आलेलो आहे." यावरती मधुभाऊंना पूर्णाजी म्हणते, "हे बघा, मला विश्वास आहे की ज्या सायलीचा तुमच्यावरती विश्वास आहे ना, म्हणजे तुम्ही निर्दोष आहात आणि तुम्ही निर्दोष आहात तर माझा अर्जुन तुम्हाला नक्की सोडवणार." मग आता इकडे मधुभाऊ म्हणतात, "चला, आमची निघायची वेळ झाली." असं म्हणत आता सायली मधुभाऊंना सोडण्यासाठी बाहेर येते. मधुभाऊ म्हणतात, "चला, आता आम्ही निघतो. आता काय आपली भेट होणारच आहे ना. पण जावई बापूंवरती रागवू नकोस हं. काहीतरी तुमच्या दोघांच्या मध्ये बिनसलं होतं हे मला जाणवलं बरं का." यावरती सायली म्हणते, "नाही मधुभाऊ, माझीच चूक होती. मीच या सगळ्यामध्ये चुकले होते." असं म्हणत ती आता अर्जुनकडे पाहते आणि आता मधुभाऊंच्याकडे पाहून ती पुन्हा एकदा म्हणते, "खरंच मधुभाऊ, अजूनही माझा विश्वास बसत नाही." मधुभाऊ निघतात आणि आता सायली सुद्धा घरी येते. त्यानंतर मग मात्र सायली आपल्या मनाशी निश्चय करते, आज काहीही झालं ना तरी सुद्धा अर्जुन सरांची माफी मागायची आणि आपल्या प्रमाणातलं प्रेम व्यक्त करायचं. त्यावरती विमल म्हणते, "बघितलंत का कल्पना वहिनी, म्हणजे आज एका मुलीचा मूल कसा खुललेला आहे तो. गुलाबाची अगदी फुलं खिललेली आहेत तिच्या गालावरती." असं म्हटल्यावरती सायली सांगायला लागते, "हो, खरंच आज अर्जुन सरांनी माझ्यासाठी जे काही केलंय ना, त्यासाठी अर्जुन सरांना आणि देवी आईने माझी प्रार्थना ऐकली म्हणून देवी आईला, दोघांनाही मला आता मनापासून धन्यवाद म्हणायचे आहेत." यावरती आता विमल सांगते, "तुम्ही अर्जुन दादांना धन्यवाद म्हणण्यासाठी त्यांच्यासाठी एक कॉफी नेलीत ना तरी ती पुरेसी आहे. कारण तुम्हाला माहिती आहे का, तुम्ही त्यांना जोपर्यंत कॉफी देत नाही ते कॉफी पितच नाहीत. आत्तापर्यंत तुम्ही त्यांना 2 दिवस कॉफी दिली नाही. 2 दिवस त्यांनी कॉफीच्या एका थेंबाला हात लावलेला नाहीये." यावरती आता इकडे कल्पना म्हणते, "चल, पटकन कॉफी ठेव, देवी आईला नमस्कार करून ये." मग सायली आता देवी आईच्या इकडे येते. देवी आईच्या इथे येऊन ती देवी आईच्या इथलं एक फूल उचलते आणि ती सांगते, "आज ना देवी आई, तुझे जितके आभार मानायचे आहेत ना मला, तितकेच अर्जुन सरांचे पण आभार मानायचे आहेत. अर्जुन सरांनी माझ्या आयुष्यामधला आज खूप मोलाचा मला क्षण दिलाय आणि ही पण वेळ आता दूर नाहीये ज्या क्षणाला मधुभाऊ निर्दोष सिद्ध होतील. आणि त्यासाठी आज अर्जुन सरांना माझ्या मनातली प्रेमाची गोष्ट मी सांगणार म्हणजे सांगणार." असं म्हणत सायली तिथलं फूल उचलते आणि आता इकडे देवी आईचे आभार मानते आणि त्यानंतर अर्जुनच्या रूममध्ये देवी आईच्या इकडून फूल घेऊन ती अर्जुनच्या रूममध्ये येते. अर्जुन सायलीकडे पाहत असतो आणि त्याला ह्या गोष्टीचा आनंद झालेला असतो की या सगळ्यामध्ये मधुभाऊ एकटेच गेलेत आणि सायली एका शब्दाने बोलली नाही की मी तुमच्यासोबत येते किंवा मी तुमच्यासोबत
करण्याचा प्रयत्न करते असं काहीही न बोलल्यामुळे अर्जुन खूप खुश असतो आणि खुश असलेला अर्जुन या सगळ्यामध्ये सायलीकडे पाहतो आणि आता तो सायलीकडे पाहत असताना सायली गुलाबाचं फूल आणते, अर्जुनच्या समोर धरते आणि अर्जुन सर खरंच मला माफ करा, मी तुमच्याबद्दल खूप मोठा गैरसमज करून घेतला आणि या सगळ्यामध्ये मी तुम्हाला खूप 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 चुकीचं वागवलं, खूप चुकीचं समजले आणि या सगळ्यासाठी माफी तर मागायचीच आहे, पण मला तुम्हाला थँक्स म्हणून हे गुलाबाचं फूल द्यायचं आहे. अर्जुन म्हणतो, थँक्स म्हणून गुलाबाचं फूल? यावरती सायली म्हणते, हो, आणि माझ्या भावनाही तशाच आहेत. खरं सांगू का, तर तुम्ही माझ्यासाठी इतकं काही करताय ना, मला नाही वाटत की हे कोणीतरी आपल्या माणसासाठी करणारं आपलं माणूसच करतं आणि खरंच तुम्ही आपले माणूस आहात. यावरती अर्जुन म्हणतो, मला भीती वाटत होती की मग तुम्ही मधुभाऊंसोबत जाल. यावरती सायली म्हणते, नाही, माझं घर सोडून मी कुठेही जाणार नाही. एक प्रकारे सायलीने हे माझं घर आहे, मी सोडून जाणार नाही असं म्हणत आपल्या प्रेमाची कबुली दिलेली असते. आता अर्जुन पण आपल्या प्रेमाची कबुली देणार का, हे पाहणं फारच रंजक ठरतं.